बाजूला बोलवा सगळी संपूर्ण टीम. आणि आता पुढे कोणीच येऊ नका. कॅमेरामॅनच्या थोड़स पाठीमाग हमारे प्रदीप सर, प्रदीप जी ढगे, थोड़ा सा वो छोटे बच्चे हटाइए कैमरे की बाजू से, वो छोटे बच्चे सामने वाले थोड़ा सा उनको पीछे लीजिए. चला मंचावरती यायचंय सुनील वट्टमवार ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे ग्राउंड उपलब्ध झालंय. सुनीलजी वट्टमवार यांचा सन्मान आपण आयोजन समितीच्या वतीने करतोय. त्याचबरोबर करण टेंट हाऊस अनिलजी नेमानीवार, अनिलजी नेमानीवार आपण यायचे आपला सन्मान आपण या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते करतोय. करण टेंट हाऊस अनिलजी नेमानीवार यांचा सन्मान आपण करतोय. चला नेमानीवार साहेब आपल्याला विनंती असेल. चला हे बरोबर आहे. या बाजूला बालाजी नागरगोजे. अरे कैप्टन आप क्यों पीछे रह रहे हो, आप पीछे आगे आइए. त्याच्यानंतर कोमल एलईडी सर्व्हिस संतोषजी पिसलवार अगदी सन्मान करतोय आपण सन्माननीय अनिलजी नेमानीवार करण टेंट हाऊस. त्याचप्रमाणे आपण सन्मान करणार आहोत सन्माननीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. आदरणीय सलीमभाई आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती यायचे. सलीमभाई शेख सन्माननीय आमदार साहेबांच्या हस्ते आपण सन्मान करतोय. करण टेंट हाऊस अनिलजी नेमानीवार. शुभम सर चालू झालंय आपलं आदित्य चालू आहे. त्यानंतर कोमल एलईडी सर्व्हिसेस संतोषजी पिसलवार, संतोषजी पिसलवार यांचा देखील आपण सन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते करतोय. आयोजन समिती आपण तयार राहायचंय. एका पाठोपाठ एक लगेच आपण सन्मान करतोय. सन्माननीय कोमल एलईडी संतोष पिसलवार. कोमल एलईडी संतोष पिसलवार जे मैदानावरती 2 एलईडी स्क्रीन आपण पाहतोय. अगदी बऱ्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर 5 लाखाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा अशा प्रकारची आपल्याला स्क्रीन पाहायला मिळत नाहीत. त्याच्यानंतर अक्रम ग्राफिक्स जे या स्पर्धेचं सर्व ग्राफिक्स डिझाईन होतं डिजिटल बोर्डच्या माध्यमातून. अक्रम ग्राफिक्स आपण मंचावरती यायचं आपला देखील सन्मान होतोय. अक्रम ग्राफिक्स आणि थोडंसं मंचावरती येण्यासाठी जागा द्या. अक्रम ग्राफिक्स अक्रम ग्राफिक्स. त्याच्यानंतर सन्माननीय बालाजी आलेवार ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच जी प्रत्येक सामन्यासाठी दिली आहे भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष. सन्माननीय पद्माकरजी अरसोड यांचा आपण मंचावरती सन्मान करतोय. शेख अक्रम यांचा सन्मान होतोय. कॉमेंटेटर सलीम भाई आपण मंचावरती यायचंय. त्याचबरोबर आमचे सर्व पंच सर्व ऑफिशियल टीम आपण देखील समोरच्या बाजूला यायचंय. सर्व ऑफिशियल टीम आमचे स्कोरर सन्माननीय नरवाडे मामा, नरवाडे मामा, नरवाडे मामांचा अगोदर सत्कार घ्या. त्यांनी दररोज मैदानावरती आम्हाला वेळेवरती पोहोचवलंय, वेळेवरती आणलंय. सन्माननीय नरवाडे मामा यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मामांना विनंती आपण यायचंय आपला सन्मान स्वीकारायचा. नरवाडे मामा चला सर्वप्रथम आमचे दोन्ही स्कोरर सँडी पॉटिंग, सँडी पॉटिंग आय मंच पर. त्याच्यानंतर सन्मान होतोय सन्माननीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते सँडी पॉटिंग यांचा सन्मान होतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी स्कोरर सँडी रुकिये सँडी सन्माननीय नरवाडे मामा यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर सन्मान होतोय या सन्मानानंतर सन्माननीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते सँडी पॉटिंग मूळचा हा नांदेडचा आपण पाहतोय. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन साठी देखील आपण पाहतोय स्कोरिंग ज्याच्यामुळे आपल्याला कळलं धावा किती झाल्या काय झाल्या. सँडी पॉन्टिंग. त्याचप्रमाणे मयूर मोतीकर, मयूर मोतीकर स्कोरर फ्रॉम बारामती यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मयूर मोतीकर यांचा आपण सन्मान करतोय. आमचे सन्माननीय सर्व पंच जेपी पॅनल महाराष्ट्र मुंबई मुंडा पठान सर, मुंडा पठान सर आइए मंच पर. साथ ही साथ अभय पाटोळे सर और हेमंत शेट्टी सर आइए मंच पर.
मुन्ना पठाण सर यांचा देखील आपण मंचावरती सन्मान या संपूर्ण स्पर्धेसाठी सुरेख अशी पंचगिरी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला महाराष्ट्रातील एक नामवंत जेपी पॅनलचे पंच मुन्ना पठाण सर. चला थोडंसं प्रेक्षक मंचावरती येण्यासाठी वाट करून द्यायचे. मुन्ना पठाण सर, अभय पाटोळे सर, हेमंत शेट्टी सर. चला थोडंसं पाठीमागं. मुन्ना पठाण सर आइए. साथ ही साथ संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय उत्कृष्ट अशी पंचगिरी. सर्वप्रथम मुन्ना पठाण सर यांचा सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्या. महाराष्ट्रातील नामवंत जे पंचांचं पॅनल आहे जेपी पॅनल खास मुंबईवरून या स्पर्धेसाठी मुन्ना पठाण सर यांचा सन्माननीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. त्याच्यानंतर सन्माननीय अभयजी पाटोळे सर, अभय पाटोळे सर यांचा सन्मान सन्माननीय आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. त्याचबरोबर हेमंतजी शेट्टी सर, सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपल्याला सुरेख अशी पंचगिरी पाहायला मिळाली. सन्माननीय हेमंत शेट्टी सर यांचा सन्मान या मंचावरती आपण सन्माननीय लोकप्रिय दमदार आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या शुभ हस्ते करतोय. आमचे कॅमेरामन दीपक खाडे, तेजस मस्कर आणि प्रशांत पवार आपण लगेच यायचंय. आता प्रशांत ऑपरेटर आहे. दीपक खाडे आणि तेजस मस्कर लगेच यायचंय मंचावरती. दीपक खाडे आणि तेजस मस्कर आपण मंचावरती यायचंय. आमदार साहेबांना सांगू इच्छितो की या कॅमेरामॅनच्या माध्यमातून जगभरामध्ये 180 पेक्षा अधिक देशामध्ये ज्यांनी आपलं किनवटचं मैदान पोहोचवलं ते आमचे कॅमेरामॅन दीपक खाडे. दीपक खाडे यायचे लगेच मंचावरती. दीपक खाडे यांचा सन्मान सन्माननीय विद्यमान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. त्याचप्रमाणे कॅमेरामॅन फोकस करो. कैमरा पे नहीं आएंगे नहीं तो. तेजस मस्कर आपण देखील यायचे. आपला देखील सन्मान तेजस मस्कर. प्रशांत पवार अब क्या करेंगे. प्रशांत पवारचा सन्मान आहे परंतु तो त्या ठिकाणी चला तेजस आधी दीपक तुम्ही जाऊन ते सांभाळा थोडंसं ऑपरेटर. प्रशांत पवार, तेजस मस्कर यांचा सन्मान होतोय. हे देखील आपले कॅमेरामॅन आहेत, यांचा सन्मान होतोय. कॅमेरामॅनचं विशेष असेल, आता आम्हाला बघितलं असेल पण या कॅमेरामॅनला 8 दिवस कोणीच बघितलं नसेल. आज पहिल्यांदाच ते तुमच्या समोर दिसत आहेत. प्रशांत पवार क्या आप आ सकते हैं. प्रशांत पवार, चला प्रशांत पवारचा सन्मान देखील आपण स्वीकारायचा आहे. तेजस प्रशांत पवार यांचा देखील सन्मान. कधी कधी आयुष्यामध्ये डबल लॉटरी लागते. त्याच्यानंतर एक सन्मान होतोय ज्यांनी 8 दिवस किनवटच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. हिंदी समालोचनाचा बुलंद आवाज ज्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान या 4 राज्यामध्ये समालोचन केलं आणि खास बुंडे साहेबांच्या मागणीवरून जवळपास त्यांचं जर सांगितलं तर 25 जर्शी आहेत त्यांच्या घरी, परंतु 600 किलोमीटरचा प्रवास करून पहिल्यांदा किनवटमध्ये आमदार साहेबांच्या शुभ हस्ते मिस्टर सलीमभाई शेख ज्युनियर आकाश चोप्रा यांचा सन्मान होतोय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते. या मंचावरती मात्र एक विशेष सन्मान यानंतर सन्मान होतोय. खरं तर आपण म्हणतो की जसा देहाचा तसा मनाचा. ॲज अ स्कोरर, ॲज अ आयोजक, ॲज अ कॉमेंटेटर आणि सर्वच खातगिरी, ॲज अ बॉल बॉय पासून बॉल देखील पोच केले, मैदानाची खेळपट्टी आणि जवळपास 10 जणांचं कुटुंब, 10 जणांना ज्यांना एका विषयावर नेलं असं मराठवाड्याचा आवाज आहे. जरी सांगोलेच असले तर मराठवाड्याने एक नवीन उंची दिली आहे, नवीन झळाळी ज्यांना दिली आहे असं व्हॉइस ऑफ सांगोला इर्शाद बागवान यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. खऱ्या अर्थाने एका शब्दावर यांनी काय गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे इर्शादभाई बागवान यांचा या ठिकाणी सन्मान आम्ही करतोय. खऱ्या अर्थानं ज्या अर्थी कारण एक प्रेम आहे, एक सन्मान आहे सन्माननीय बालाजी मुंडे साहेब यांच्यावर आणि त्यांची एक पोचपावती म्हणून आमदार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा सन्मान करतोय. खऱ्या अर्थानं एक आयोजकासोबत एक घट्ट नातं आणि मराठवाड्याने एक नवीन उंची, नवीन झळाली आपण या ठिकाणी पाहतोय की सन्माननीय इर्शाद जी बागवान यांना
आणि या स्पर्धेचे आयोजक आपण या ठिकाणी पाहतोय की आयोजक यांच्या वतीनं आपण या ठिकाणी सन्मान करतोय इर्शादभाई बागवान यांचा. खरं तर आज जो सामना झाला त्या सामन्यामध्ये नागरगोजे वॉरियर्स जरी विजय झाला असला तरी समर्थ फायटर यांनी जबरदस्त कामगिरी केली. आपण यानंतर आणि काही पडद्यामागचे कलाकार असतात. मी नेहमी सांगतो की 1975ला आमदार साहेब शोले पिक्चर रिलीज झाला आणि तो बॉलिवूडनं डोक्यावरती घेतला. अरे ओ सांबा कितने आदमी ते सगळेजण सांगतात गब्बर सिंगचा डायलॉग आहे, परंतु लिहिला कोणी कोणालाच माहित नसतं. या मैदानावरती 1,51,000चं पारितोषिक जिंकलंय, परंतु ती खेळपट्टी ज्याने बनवले मुज्जू चाऊस याचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. पडद्यामागचा कलाकार मुज्जू चाऊस. आणि विशेष म्हणजे आमदार साहेब मागच्या वर्षी पहिल्या क्रमांकाचा विजेत्या संघाचा कर्णधार आहे. यावर्षी त्याला थोडंसं अपयश आलंय. छोटा पॅक बडा धमाका, छोटी हाईट बडी फाईट, एकच फाईट वातावरण टाईट. आजचे जे मॅन ऑफ द मॅच आहेत संकेत चव्हाण, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचे. संकेत चव्हाण अमर स्पोर्ट यांच्याकडून एक आकर्षक टी शर्ट आणि बालाजी आलेवार तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून एक आकर्षक ट्रॉफी. संकेत चव्हाण. टाळ्यांचा आवाज येत नाहीये, किनवटकरांचा आवाज थोडासा कुठेतरी कमी पडतोय. नाही नाही, हे किनवटकरांचा आवाज नाहीये, हा अजिबात नाही, अजून सुद्धा वाटत नाहीये. अजून जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. समर्थ फायटर. संकल्प. संकल्प मॅन ऑफ द मॅच. आपण देखील मंचावरती यायचे. संकल्प बोल के हम तो निकल पडे. पटेल 11 संघाचा हा अष्टपैलू ऑलराऊंडर. चला सन्माननीय विजय पेटकुले, विजय कुमार पेटकुले, विजय कुमार पेटकुले आपण यायचंय. विजय कुमार पेटकुले यांना देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि अमर स्पोर्ट यांच्याकडून एक आकर्षक टी शर्ट आहे आपण पाहतोय. विजय कुमार पेटकुले. शिवा सर थोडंसं पाठीमागे. आमदार साहेब विजय कुमार पेटकुले थोडे 1 मिनिट थांबा. आमदार साहेब तुम्हाला सांगू इच्छितो की वय महत्वाचं नाहीये. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक आणि आज दुसऱ्यांदा हॅट्रिक. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद करणारा हा खेळाडू. मग मी सांगितलं चित्रपटामध्ये आपण आवाज ऐकला, नाम तो सुनाई होगा, विजय दीनानाथ चौहान, अमिताभ बच्चन. परंतु या मैदानावरती नाम तो सुनाई होगा, विजय पांडुरंग पेटकुले. एकदा जोरदार टाळ्या. आणि आता मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय अरुण मुंडकर. फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता अरुण मुंडकर. अरुण मुंडकर आपण यायचंय. या ठिकाणी आपला सन्मान, एक आकर्षक टी शर्ट, एक ट्रॉफी आणि तब्बल वैजनाथजी साठे अरविंद बाल रुग्णालय यांच्या वतीने असणारं 5,100 रुपयांचं पारितोषिक. आदरणीय मुंडे साहेब आपल्याला विनंती असेल, सर्व पारितोषिक जवळपास 5,100 रुपये फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार होता. अरुण साठी आपण पाहतोय. पुन्हा एकदा मी सांगतो, थांबायचं थोडं. अरुण गडबड नाहीये, थांबा थोडं. अरविंद बाल रुग्णालय डॉक्टर वैजनाथ साठे यांच्याकडून असणारं तब्बल 5,100 रुपयांचं पारितोषिक आहे. फायनल मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय साहेब या. आणि सामना सुरू असताना काय झालं, अरुणची ज्यावेळी फलंदाजी चालू होती, अरुण थोडंसं थांबा. परत एकदा काय झालं की चित्रपट आणि क्रिकेट म्हणजे बॉलिवूड आणि क्रिकेटचं जवळचं रिलेशन आहे. विरानुष्का आपण ज्याला ओळखतो, सगळ्यांचा आवडता आयडॉल विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. इथं काय झालंय, ह्यानं मॅचला यायच्या अगोदर दिलवाले पिक्चर बघितला, त्याचं नाव आहे अरुण आणि त्याच्यामध्ये हिरोईन आहे सपना.
त्यानं जे स्वप्न पाहिलं होतं, जो सपना देखा था अरुणने दिलवाले का 1,51,000 रुपयाचं ते पारितोषिक मिळवून देण्यासाठी त्यानं खेळ केले. त्या अरुणसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचं. कोमल एलईडी स्क्रीन आपण तयार आहेत का? कोमल एलईडी स्क्रीन, कोमल एलईडी स्क्रीन आपण तयार आहेत का? मुंडे साहेब, अक्षय थोडस पुढे या. खरं तर ही स्पर्धा एवढी मोठी आहे. मागच्या वर्षी वागलवाड्याच्या मैदानावरती एक स्पर्धा झाली आणि त्या ठिकाणी मुंडे सरांनी एक संघ घेतला होता, वागलवाडा उमरीचं जे मैदान आहे तिथं. आणि तिथं त्यांनी काय केलं होतं, महाराष्ट्रातले नामवंत क्रिकेटर सध्या जे महाराष्ट्र पोलीस आहेत बबलू पाटील, त्यांना निमंत्रण पत्रिका खास पाठवली होती. परंतु ISPL एक टुर्नामेंट होते भारतामधली एक सर्वात मोठी, आणि ती टुर्नामेंट अशी आहे की त्याच्यामध्ये एकदा खेळाडूंचा सहभाग झाल्यानंतर जशी आपली निवडणूकमध्ये आचारसंहिता असते तशी आचारसंहिता त्या स्पर्धेची असते. म्हणजे तो खेळाडू ती स्पर्धा डेट डिक्लेअर झाल्यानंतर दुसऱ्या मैदानावरती जाऊ शकत नाही. मग तो बबलू पाटील महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा MS धोनी म्हणून ज्याला ओळखलं गेलं, की बऱ्याच मैदानावरती त्यानं 2 बॉलमध्ये षटकार मारायचा असताना 6 धावा मारल्या, 1 चेंडूमध्ये 6 धावा षटकार मारून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. त्यांना आपण आमंत्रण दिलं होतं, परंतु बबलू पाटील या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. परंतु बबलू पाटीलनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. आपण एलईडी स्क्रीनवरती पाहतोय, आपण तयार राहायचे. कोमल एलईडी, बबलू पाटील यांच्या शुभेच्छा आपण स्क्रीनवरती दाखवायच्यात. दोन्ही मोठ्या स्क्रीनवरती आपण तयार राहायचंय. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा ज्याला MS धोनी म्हटलं गेलं, समोरच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय एलईडी स्क्रीनवरती. चला कोमल एलईडी तयार आहेत आपण. दोन्ही घ्या, व्हाईस सोबत घ्या. आपण मंचावरती या. चुकून थोडंसं आमच्याकडून हे झालेलं आहे. फायनलचा मॅन ऑफ द मॅच अनिल राठोड आहे. आपण मंचावरती या आणि तो पुरस्कार सुपूर्द करायचा आहे. A फॉर अरुण, A फॉर अनिल. थोडंसं दोघेही वरती या. A फॉर अरुण आणि A फॉर अनिल. अनिलसाठी एकदा जोरदार टाळ्या. सन्माननीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. कोमल एलईडी. या स्पर्धेमध्ये आपण अवॉर्डकडे, वैयक्तिक बक्षीसकडे जातोय. बेस्ट सलग 4 षटकारासाठी आपण पाहतो डॉक्टर विशालजी नकादे यांच्याकडून 5100 रुपये होतं. सरस्वती क्लिनिक बोदडी यांच्या माध्यमातून. आणि सलग 4 षटकार या स्पर्धेमध्ये ज्यांना पहिल्यांदा ठोकलेत त्या फलंदाजाचं नाव आहे केंद्र सरकार वॉरियर्सचा योद्धा. मी बबलू पाटील. नमस्कार, मी बबलू पाटील. KPL किनवट प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे या स्पर्धेचा दिनांक 8 जानेवारी रोजी मेगा फायनलचा दिवस आहे. स्पर्धेचे आयोजक बालाजी मुंडे, तालुका कृषी अधिकारी यांनी फायनल पारितोषिक वितरण करण्यासाठी मला आमंत्रण दिले आहे, त्याबद्दल धन्यवाद. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे मी येऊ शकत नाही. तसेच ही स्पर्धा म्हणजे नांदेड जिल्हा टेनिस क्रिकेटचा उत्सव आहे, म्हणून मनापासून मला या स्पर्धेला यायचे होते. मी स्पर्धेचे आयोजक बालाजी मुंडे, अक्षय मरस कोल्हे, शिवाजी जाधव तसेच सहभागी 8 संघांचे कॅप्टन तसेच टीम ओनर, समालोचक इर्शाद बागवान, सलीमभाई शेख, टेनिस क्रिकेट, JP पॅनेल, अंपायर या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुढच्या वर्षी मी नक्कीच KPL ला भेट देण्यासाठी येईल. धन्यवाद.
धन्यवाद बबलू पाटील साहेब या ठिकाणी आपल्या सोबत जोडले गेले. आपले देखील आम्ही किनवटकर या नात्याने आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपल्या शुभेच्छा लाख मोलाच्या. मनपूर्वक धन्यवाद बबलू पाटील साहेब. बेस्ट फिल्डर ऑफ दिस टूर्नामेंट 2025 and this award goes to great work, hard work play, and this award goes to none other than one Mr. शुभम हसबे. टाळ्या होऊन द्या थोड्या. सन्माननीय दत्तभाऊजी आडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बेस्ट एफर्ट अँड बेस्ट ग्रेट वर्क शुभम हसबे. सन्माननीय आमदार साहेब इनके शुभ हस्ते अगर किए तो ये अवार्ड देते हुए बेस्ट फील्डर ऑफ दिस अवार्ड शुभम हसबे. एंड बेस्ट बॉलर, बेस्ट बैटर ऑफ दिस टूर्नामेंट वैभव ज्वेलर्स 5100 और अमर स्पोर्ट इनकी तरफ से बैट. And best batter of this tournament, and this award goes to any guess? Best batter of this tournament, Kinwat Cricket Premier League, and this award goes to गिरी नहीं है, गिरी नहीं है, गिरी किसी और के लिए बिजली गिरी है. दूसरा है मोस्ट वॉल्युबल प्लेयर के लिए गिरी सबसे ऊपर है, लेकिन बेस्ट बैटर के लिए कोई और है. 2-3 खिलाड़ी है, वो 2 खिलाड़ियों में से एक जिसका नाम मिस्टर क्लासिक, मिस्टर डिपेंडेबल, अनबीटेबल, द विनर टीम चैंपियन, द नेम इज राहुल वाडगुले. या ठिकाणी आपण पाहतोय राहुल तब्बल 253 धावा ठोकल्यात या फलंदाजाने. 10 इनिंग 253 धावा. मिस्टर क्लासिक राहुल ठरतोय या ठिकाणी. अमर स्पोर्ट यांच्याकडून आकर्षक बॅट आणि 5100 रुपयाचं पारितोषिक वैभव ज्वेलर्स यांच्या माध्यमातून आहे. त्यामुळे राहुल राहुल जोडला जातोय आपल्या सोबत. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आणि आज फायनलचा सामना देखील जिंकलाय. 1,51,000चं पारितोषिक जिंकलंय. फायनलचा सामना देखील जिंकलाय. काय प्रतिक्रिया आहे, काय सांगेल समोरचे जे प्रेक्षक आहेत किंवा जे युवा खेळाडू आहेत त्यांच्यासाठी काय संदेश असेल? खूप आनंद होत आहे सर, खूप आनंद होत आहे सर. आम्ही प्रथम पारितोषिक जिंकलंय आणि खरंच एवढी मोठी प्रतियोगिता मुंडे साहेब व मरसकुल्ले भाऊनं उपलब्ध करून दिले आम्ही आमच्या प्लेयरसाठी आणि युवा खेळाडूसाठी. असंच पुढच्या वर्षी पण आणि आणखी पण पुढच्या वर्षी होत राहावं एवढीच इच्छा आहे बस. तर नक्कीच हा होता आपल्यासोबत या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज राहुल वाडगोरे. तर जाऊया पुन्हा एकदा पुढच्या अवॉर्डकडे. and best bowler of this tournament Giriraj Training Company 5,100 rupees, and this bowler award best bowler, any guess team Patel 11, any guess? अरे नहीं पटेल समाध फाइटर्स किसको देना चाहिए? अरे यार ये नहीं है, शायद विनर टीम को पूछेंगे किसको देना चाहिए. लॉक कर लीजिए इस बात को. इस साल के बेस्ट बॉलर ऑफ द सावत विजय पांडुरंग पेटकुले. हैट्रिक वैसे इरशाद भाई के मैदान में आपके जुबान से अच्छा लगता है. डबल हैट्रिक वीर. नुकतीच बारामतीमध्ये स्पर्धा झाली त्या ठिकाणी मला सांगावं लागायचं महाराष्ट्राच्या राजकारणातील डबल हॅट्रिक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. कारण ती स्पर्धा तशी होती. विजय सर क्या बात है.
पक्षांतर बंदी कायदा अजून आलेला नाहीये. काय इतर राजकीय व्यक्तिमत्व आहेत, आमदार साहेब आहेत. साहेब मागच्या वर्षी बालाजी मुंडेच्या टीम मध्ये होता आणि या वर्षी यांनी काय करामत केली? बालाजी मुंडेच्या टीम मध्ये लागोपाठचे 3 फलंदाज बाद केलेत. मित्राबद्दल काय प्रतिक्रिया असेल? बालाजी मुंडे यांच्या विरोधात खेळावं लागलं. मागच्या वर्षी त्यांच्या टीम मध्ये होता तुम्ही आणि त्यांच्याच 3 विकेट काढल्या. म्हणजे पक्षांतर बंदी करून दुसऱ्या पक्षात जाऊन तुम्ही विजय मिळवलाय. काय सांगाल? मुंडे साहेब जे आहेत ते त्यांनी त्यांच्या घेणार होते मला, पण त्यांचे काय पैसे शिल्लक नव्हते. आणि माझं मत आहे त्यांनी मला थोडंसं पुढच्या वर्षी माझ्यासाठी थोडी शिल्लक ठेवावं. आणि माझ्यावर जे नागुरगे साहेबांनी भरोसा करून घेतला त्याला थोडंसं योगदान दिलं मी टीमसाठी. त्यांच्याकडे पैसे शिल्लक नव्हते, समोरच्याला तुम्ही किती दिले? 1,51,000. नक्कीच हेच उत्तर अपेक्षित होतं की समोरच्याला 1,51,000 दिले. जाऊया आपण पुन्हा पुढच्या अवॉर्डकडे. And next award, बांड. आपण या दरम्यानच्या काळात जिनकी होती है दांडी 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 गुल, उनका नाम है बांडी फुल. बांडी का सम्मान, वन साइडेड हीरो बांडी खत्री. रतन खत्री नंतर कोणी तर बांडी खत्री. आमचा तर विचार होता काहीतरी वेगळं करायचं, पण अतिघाई संकट नाही. आपण त्यानंतर जातोय फेअर प्ले अवॉर्ड. फेअर प्लेअर अवॉर्ड रसी. ए ए ए ए ए पोरा, अरे ठेव ना राधे, घरी नेऊन काय फास घेणार आहे का? ए ए चॅम्पियन ठेव. ए धर 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 धर. चला आमचे 1-2 महाराष्ट्र पोलीस त्या ठिकाणी जायचंय आपण. चला. फेअर प्ले अवॉर्ड रविभाऊ चव्हाण यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. आणि खऱ्या अर्थाने हा संघ आहे, या संघासाठी पारितोषिक होतं. जेडे काय आणि हा अवॉर्ड कुणाला गेला पाहिजे? किसको? अरे आवाज नहीं आ रहा. And fair play award at this year 2025 and this award goes to चमत्कार चमत्कारिक चमत्कार चमत्कारिक. नजदीक आए हारे, हारते हुए जीते आखिरी मैच. Also is a award goes to मुंडे वॉरियर्स and team. सन्माननीय रविभाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून तब्बल 11,000 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहतोय या संघासाठी. आणि पकड़िए उसको, पंदा चढ़ा लीजिए. जिथं कमी तिथं आम्ही खरी जाऊन घराला बापाला आईला म्हणणार की घ्या फास. या चतुर्थ क्रमांक या स्पर्धेसाठी आपण पाहतोय 51,000 रुपयाचं कॅश प्राइज. सन्माननीय हेमंतभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री बालाजी पाटील मुरकुटे तालुका प्रमुख शिवसेना यांच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं. आणि 51,000 रुपयाचं पारितोषिक. या स्पर्धेत 4थ्या नंबरचा संघ आहे. लेट आला थेट आला, परंतु काना मागून आला आणि थोड्यासाठी तिकट झाला होता असा संघ आहे विशाल योद्धा. मागील वर्षी आपण पाहतोय विनर आणि यावर्षी 4थ्या संघाचा दावेदार ठरला. या संपूर्ण संघ, चला संपूर्ण संघ मुजाहिद चाऊस, निसार भाटी, अबू चाऊस, कलीम अँड साहिल. आणि आपण पाहतोय की सगळ्यांना अपेक्षा आहेत 4थ्या नंबरचा मानकरी संघ एकदा होऊन दे टाळ्या. 51,000 रुपयाचं कॅश प्राइज. सन्माननीय हेमंतभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री बालाजी पाटील मुरकुटे तालुका प्रमुख शिवसेना यांच्या माध्यमातून तब्बल 51,000चं पारितोषिक आहे. आणि हे पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय. या वर्षीचा 4थ्या नंबरचा हा संघ आहे. जबरदस्त कामगिरी करणार हा संघ. नक्कीच सलीमभाई, ज्या ठिकाणी आल्यावर पाहायला मिळतात नवीन नवीन फंडे. स्पर्धेचे आयोजक आहेत बालाजी मुंडे. आपण पाहतोय की एक सर्व गुण संपन्न स्पर्धा. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक विजेता संघ ठरलाय विशाल योद्धा. आणि यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी माननीय आनंदजी मच्छवार, माजी नगराध्यक्ष नगर परिषद किनवट यांच्या माध्यमातून 71,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. खऱ्या अर्थानं ज्यांचं समर्थक लय भारी
अनेक समर्थक आणि अनेक ऑडियन्स ज्यांच्या माध्यमातून एक जबरदस्त संघ ठरला या स्पर्धेत. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी त्या संघाचं नाव आहे पटेल 11. अकबर खान सर, इम्रान खान सर यांच्या मालकीचा संघ आहे. गणेश असेल तर सोबत आपण पाहतो की सोडो शेख, या ठिकाणी आपण पाहतोय की गजनी आणि संकल्पगिरी, त्यासोबत आपण पाहतोय की अक्षयजी भरस कोल्हे देखील या संघाचा हिस्सा. जबरदस्त कामगिरी करणारा उमर कुरेशी अँड द टीम या वर्षीचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय. त्या संघाचं नाव आहे पटेल 11. ये चैंपियन टीम है, चैंपियन टीम है. एक बार जोरदार तालियां पटेल 11 के लिए. दर्द दिए सीने में झलकी जरूर, लेकिन पटेल 11, अकबर खान साहब, इमरान खान जी, इनकी टीम आप देखिए. ज्ञानू अमोल बहुत अच्छा काम किया. अँड यानंतर एक अवॉर्ड असा आहे, त्या अवॉर्डला त्या स्पर्धेचा आत्मा म्हणला जातो, कारण ती स्पर्धा त्या खेळाडूच्या नावावर गणली जाते. सगळ्यात जास्त धावा, सगळ्यात जास्त विकेट, सगळ्यात मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, आणि खऱ्या अर्थानं ती स्पर्धा म्हणजे त्या खेळाडूचं नाव आहे. असं ऑर्डर ओनली मॅन ऑफ द सीरीज. एंड ये अवॉर्ड जाता है, आपण या ठिकाणी पाहतोय सन्माननीय यशवंतरावजी पंडितनाथ जाधव, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक यांच्या माध्यमातून 11,000 रुपये कॅश प्राइज है. और ये अवॉर्ड जाता है दिलों में जज्बात, खूनों में उबाल. अनबीटन है, बहुत स्टाइलिश नहीं है, लेकिन सबके गेंदबाजों के ऊपर राज किया है. नाम है बिजली गिरी, संकल्प गिरी. चैंपियन है, खिलाड़ी है और चैंपियन की तरह खेला है. और ये खिलाड़ी ना बहुत खास है, क्योंकि इस खिलाड़ी ने लड़ना छोड़ा नहीं है. हर कोई काम करता है, लेकिन ये खिलाड़ी कहता है मैं मेरे लिए जड़ता हूं, मैं मेरे लिए काम करता हूं. वन मैन आर्मी, वन साइडेड हीरो, वन साइडेड हीरो संकल्प गिरी. खान साहब थोड़ा सा वहां पे जगह दीजिए, कैमरा को इधर वाले थोड़ा सा हटाइए. संकल्प गिरी नहीं है, आज से बिजली गिरी है. सबसे ज्यादा छक्के, सबसे ज्यादा विकेट, सबसे ज्यादा रन, 1-on-1, वन मैन आर्मी, संकल्प गिरी. क्या बिजली गिरी? जो भी हो, लेकिन गिरी है. संकल्प मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड भेटलाय. या स्पर्धेचा सर्वात जबरदस्त फलंदाज, गोलंदाज सगळं काही तुझ्याकडे, आणि आता मॅन ऑफ द सिरीज भेटते. काय वाटतंय? पहिले तर चांगलं वाटतंय, पण मी टीमसाठी फर्स्ट प्राइज जिंकू शकलो नाही, हे मला थोडं खंत वाटते. पण मी माझा बेस्ट दिला. टीम होती चांगली, पण थोडं कॉम्बिनेशन वगैरे जुळालं नाही. आणि मी थँक्स करतो मुंडे सरांना, प्रदीप सरांना आणि अक्षयला, की एवढं चांगलं टुर्नामेंट घेतलं. कारण की आम्ही तर खेळतोच एक बाहेर टुर्नामेंट वगैरे, पण जे आता आपल्याला एक मुलं भेटले जे खेड्यातले वगैरे ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, त्यांचा मला खूप आनंद होता की आपल्याकडे किनवट तालुक्यामध्ये एवढे चांगले प्लेयर आहे. आणि मी बस थँक्यू. बस थँक्यू. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस गोलंदाजी करायचा, विकेट घ्यायचा, ज्यावेळेस समोर गोलंदाज आहे त्याच्यावर फलंदाजी करत होता, त्यावेळेस कुणाला थँक्यू बोलला नाही आहे. पण खऱ्या अर्थानं इतकं जबरदस्त या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज भेटले. मनात काय चाललंय आता? असंच खेळत राहा, आणि मोठे टुर्नामेंट आहे पुढे, आणि त्याच्यात पण किनवट तालुक्याचं नाव रोशन करू, आणि तिथे पण चांगलं खेळून मॅन ऑफ द सिरीज घेऊ. बस. बेस्ट ऑफ आगे की लाइफ के लिए, आपकी उम्मीद के लिए. ये थे संकल्प गिरी कम, लेकिन बिजली गिरी. परंतु आता काय झालंय, पूर्वीच्या काळी टेनिस क्रिकेटमध्ये इतका पैसा नव्हता. आता 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे. घरी गेल्या गेल्या आई दारामध्ये आरती घेऊन उभारलेली असेल संकल्पगिरीची, आरती ओवाळणार, मग 11,000 रुपये काढून घेतले जाणार. उद्या सकाळी सांगणार परत कुठल्या ग्राउंडवर मॅच आहे का बघा. हा काळ आलाय टेनिस क्रिकेटला. आणि आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये जे पारितोषिक होतं, लागोपाठच्या 4 षटकारासाठी जे पारितोषिक होतं, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 3 खेळाडू रेसमध्ये, पर तो पारितोषिक काय होतं, ज्यांनी पहिल्यांदा 4 षटकार मारलेत. चांद शेखनं 4 षटकार मारले, रेवंतनं 4 षटकार मारले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.
परंतु दिनेश जाधव लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 षटकार आणि तब्बल 5100 रुपयाचं पारितोषिक डॉक्टर विशाल लकाते सरस्वती क्लिनिक बोधडी यांच्या वतीने असणारे 5100 रुपयांचं पारितोषिक. 4 गेंदों में 4 छक्के जिन्होंने जड़ दिए, ऐसे दिनेश जाधव डीजे, इनका सम्मान यहाँ पर होता हुआ. दिनेश जाधव नक्कीच केंद्र सरकार या संघाचा खेळाडू आहे. भले ही सरकार में बहुमत नहीं मिली हो, लेकिन 4 गेंदों में 4 छक्के लगा के नॉकआउट पंच दिया इस खिलाड़ी ने. केंद्र सरकार वॉरियर्स का योद्धा डीजे उर्फ दिनेश जाधव. नक्की थोडीशी संधी गमावली, त्याच्यामुळे आमचे संदीप सर थोडंसं दुर्लक्ष झाला. तुम्ही शेवटच्या सामन्यामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही अपक्ष उमेदवार होता. सत्ता कोणाची स्थापन करायची हे केंद्र सरकारच्या हातामध्ये होतं, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये तुम्ही अचानक काय म्हणतात बहुमताचं मतदान असतं त्यावेळी तुम्ही त्या सामन्यामध्ये खेळला नाही. नक्कीच संदीपजी केंद्रे द टर्मिनेटर आपल्याला या स्पर्धेमध्ये नाव मिळालंय. जाऊया पुन्हा आपण पाहतोय 4 षटकारांचं पारितोषिक देखील झालेलं आहे. याच्यानंतर आपण पाहतो यानंतर खऱ्या अर्थानं गेल्या 2 सुरुवातीला आणि त्यानंतर आणि या स्पर्धेसाठी एक बहुमूल्य मदत ज्यांच्या माध्यमातून मी विनंती करतो सन्माननीय श्री बालाजी पाटील मुरकुटे साहेब यांना की आपण आपलं या स्पर्धेसाठी मनोगत आणि या किनवटसाठी क्रिकेटसाठी आपलं मोलाचं मार्गदर्शन करायचं आहे. खेळ म्हटल्यानंतर हार आणि विजय निश्चितच असतो. साहेब तुमचा हार्ड लक, खूप चांगला प्रयत्न केलात तुम्ही, पण एक संघ कोणता तरी जिंकत असतो. आणि साहेब तुम्हाला शुभेच्छा, भरभरून शुभेच्छा, आणि पुढे सुद्धा असं तुम्ही खेळत राहावं. आणि आम्हाला ह्याचा अभिमान आहे दोन्ही डॉक्टर साहेबांच्या टीम आल्यात, चांगलं ट्रीटमेंट केलं तुम्ही, पण एकाचा विजय झालेला आहे. आणि आयोजक बालाजी मुंडे साहेब, शिवा जाधव सर आणि प्रदीप सर, अक्षय मरसकोले, सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि मी प्रत्येक वर्षी तुमच्या सोबत राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसं पाहिलं तर या स्पर्धेचे सर्वे सर्वा ज्यांच्या माध्यमातून केपीएलचा फॉर्मॅट आणि या केपीएलचा फॉर्मॅट बनवण्यामध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य सन्माननीय संदीपजी केंद्रे साहेब यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा द्यायचं. हे वर्ष केपीएलचं दुसरं खूप चांगल्या परीने आयोजकाने हे आयोजन केलेलं आहे. गेल्या वर्षी आमदार साहेब फायनल मॅचला इथं नव्हते, पण नांदेडला असताना सुद्धा लाईव्ह मॅच आमदार साहेबांनी पाहिले आणि यावर्षी स्वतःहून फायनलसाठी उपस्थित राहिले. त्याच्याबद्दल पहिले मी आमदार साहेबाचा धन्यवाद. आणि खेळ म्हणजे बालाजीरावनं म्हणलं तसं हार जीत चलत राहते. खेळामध्ये आजच्या टुर्नामेंट फायनलमध्ये हे बघण्यात आलेलं आहे की लिंग मॅचेसमध्ये आणि पहिल्या सेमीफायनलमध्ये नागरगोजे वॉरियर्स हारली होती समर्थच्या विरोधात, पण 2 मॅच हारून सुद्धा तिसऱ्यांदा त्यांना हरण्यासाठी संघर्ष जो केला आणि त्याच्यामध्ये विजय केला ही राहते खेळाडूवरती. आणि त्या खेळाडूवरती बद्दल मी सर्व किनवट तालुक्यातील क्रिकेट प्रेमिकाचं व क्रिकेट खेळाडूचं अभिनंदन करतो. आणि आपलं किनवटचं क्रिकेट इथपर्यंत न थांबता महाराष्ट्र इंडिया लेवलपर्यंत जावं ही एवढी शुभेच्छा देतो. आणि तुमच्यासोबत आमची टीम आणि आमदार साहेब सदैव सोबत आहेत हे एवढी ग्वाही देतो. जय हिंद. याच्यानंतर सन्माननीय श्रीनिवाजी नेमानीवार जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर यांनी देखील शुभेच्छा व्यक्त करायच्या. या फायनल मॅचच्या या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला उपस्थित माननीय आमदार साहेब आणि मंचावरील सर्व मान्यवर आणि सगळे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व 8च्या 8 टीमचे खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग. 2000ला किनवटला एक टुर्नामेंट घेतला होता, मी आयोजक होतो. क्रीडा संकुल जिथं आहे तिथं झाला होता. तर त्यावेळेस आम्ही ग्राउंड तर एवढंच फॅसिलिटी नव्हती, त्यावेळेस व्हिडिओ शूटिंग करून आम्ही त्यावेळेस सुरू केलेलं. आज एवढा मोठा बदल झाला आपल्या किनवट शहरात की लाईव्ह आपण दाखवायलो. तर त्या तुमच्या सगळ्या आयोजकांच्या मेहनतीलाही सलाम. म्हणजे तुम्ही सगळे वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात, कोणी नोकरीला आहे, कोणी खेळाडू आहे, कोणी व्यापारी आहे, सगळ्यांनी मिळून मेहनत घेतली आणि खूप मोठ्या यशस्वीरित्या हा टुर्नामेंट दुसऱ्यांदा पार पडला. आणि एक विनर, दुसरा रनरअप आहे. पण सगळ्या सहभागी झालेल्या सगळ्या खेळाडूंना आम्ही आमच्यातर्फे माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि असेच यशस्वीरित्या दरवर्षी तुम्ही आयोजन करावं यासाठी आयोजन समितीला शुभेच्छा. धन्यवाद. त्याच्यानंतर सन्माननीय माजी नगराध्यक्ष नगर परिषद किनवट आनंदजी मच्छेवार यांना मी विनंती करतो की शुभेच्छा द्यायच्यात.
प्रथम या कार्यक्रमासाठी किंवा या खेळासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे आमदार भीमरावजी केराम साहेब, सोबतच सर्व प्रेक्षक वर्ग, मान्यवर वर्ग यांना मी प्रथम अभिवादन करतो. आणि हा कार्यक्रम घेताना प्रथम मी या आयोजकाचे एवढे मनापासून धन्यवाद म्हणतो की या जगामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर सर्व मुलं हे छोटे छोटे मुलं मोबाईलच्या दुनियामध्ये गर्क असताना त्यांना ग्राउंडवर खेळायचं कुठं हेच नाही राहिलं होतं. त्यांना माहितीच नव्हती ग्राउंडचं खेळ काय असतं. पण यांनी एक क्रिकेट आणून, क्रिकेटचा खेळ असो या कोणताही खेळ असो, हा खेळ आणून त्यांनी खूप मोठं काम केलं. त्याबद्दल त्यांच्या सगळ्यांना किनवटवासियातर्फे धन्यवाद देतो. आणि असंच त्यांनी नेहमी खेळ घेत राहो, मैदानी खेळ घेत राहो आणि आम्ही त्यांच्यासोबत राहतो. आमदार साहेबासोबत आम्ही सर्वच तुम्हाला सहकार्य करू. नेहमीच तुम्ही असं घेत राहो. त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो. नक्कीच याच्यानंतर मी माईकवरती आमंत्रित करतोय ज्यांच्याकडे असतात नवीन नवीन फंडे, सन्माननीय बालाजी मुंडे तब्बल 600 किलोमीटरचा प्रवास करून शिरसाट चॅम्पियन्स ट्रॉफीला आले आणि त्या ट्रॉफीमध्ये काय काय पाहायला मिळालं ते आपल्या स्पर्धेमध्ये कसं करता येईल हे ज्यांनी 600 किलोमीटरचा प्रवास केला त्यांच्या सहकार्यासोबत आज आपल्या समोर आहेत सन्माननीय बालाजी मुंडे. सर्वांना माझा प्रथम नमस्कार. आजच्या KPLच्या अंतिम फायनल डेच्या दिवशी आपण इथे सर्व जमलेलो आहोत. आपले KPL घेण्यासाठी आपल्या किनवट माहूर तालुक्याचे सन्माननीय आमदार महोदय भीमरावजी केराम साहेब, तसेच श्रीनिवास भाऊ नेमानेवार, तसेच संदीप भाऊ केंद्रे, तसेच आनंदभाऊ मच्छेवार, बालाजीदादा मुरकुटे व इतर जे काही आम्हाला या स्पर्धेदरम्यान एका शब्दावर आम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी जास्त पाठपुरावा करण्याची आवश्यकताच पडली नाही. एक शब्द पडला तर आमचं काम झालं. असं प्रत्येक वेळेला आम्हाला कुठल्याच गोष्टीसाठी आम्हाला त्रास झाला नाही. तर एका शब्दावर आमदार साहेबांनी सुद्धा आम्हाला होकार दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचे प्रत्येक ठिकाणी आम्हाला सहकार्यसुद्धा केलं हे आयोजनामध्ये, हे ग्राउंड उपलब्ध करून देण्यामध्ये. आणि KPL घेण्याच्या पाठीमागं जो उद्देश होता आमचा की किनवट तालुक्यातील मुलं, सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा आहे की किनवट तालुका हा आदिवासी ग्रामीण बहुबहुल तालुका आहे आणि ह्या येथील मुलांना मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळायला चान्स सहसा भेटत नाही. आणि आज आपण जो प्लॅटफॉर्म देतो तो tenniscricket.in जो प्लॅटफॉर्म देत आहे. त्यामुळे हा जो टेनिस क्रिकेट लाईव्ह आहे 180 देशामध्ये बघितल्या जाते आणि जवळपास आपण ISPL फॉर्मॅट, KPL फॉर्मॅट या सर्व फॉर्मॅटमधून आपण इथं सामने घेतलेले आहेत. आणि आपल्याला सगळ्यात मोलाचं सहकार्य आणि आमचं सगळ्यात मोठं स्ट्रॉंग पॉईंट म्हणजे आमचे अंपायरिंग सर, आमची पारदर्शकता. आजपर्यंत आजचा फायनल दिवस आहे सर, तुम्ही सुद्धा बघितलेलं आहे की अंपायरिंगमध्ये सर आपण सुद्धा आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं की जे काही निर्णय आहे हे अंपायर एकदम चांगल्या प्रकारे देतील. तर याच्यामध्ये JP पॅनल मुंबई, जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नोंदणीकृत पॅनल आहे, या पॅनलनं आपल्याला अंपायरिंगमध्ये सगळ्यात जास्त आणि सगळ्यात उत्कृष्ट मदत केली आहे. त्यानंतर tenniscricket.liveच्या माध्यमातून गौरव सावंत सरांनी आपल्याला एका शब्दावर किनवट तालुक्यामध्ये कधीच tenniscricket.liveच्या माध्यमातून आजपर्यंत YouTube लाईव्ह झालेलं नव्हतं. त्यामुळे गौरव सावंत सरांनी एका शब्दावर आपल्याला हे लाईव्ह उपलब्ध करून दिलं. त्यांचेसुद्धा याच्यामध्ये आभार. सगळ्यात आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांना 8 दिवस जे आपल्या शब्दरचनेने आपल्या वेगवेगळ्या प्रकारे बिजलीगिरी, STला वाचवा असे वेगवेगळे फंडे लावून आपल्याला दिवसभर मंत्रमुग्ध केलं. आपल्याला ग्राउंड काही सोडू दिलं नाही. असे आमचे दोन्ही कॉमेंटेटर बंधू खूप भावूक आहेत. क्रिकेटवर अतिशय प्रेम आहे असे आमचे दोन्ही इर्शाद भाऊ आणि सलीम भाऊ. मी त्यांना नतमस्तक होतो. शेवटपर्यंत त्यांनी आमची साथ सोडली नाही. आमच्या विनंतीला वारंवार मान देऊन कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता एकच शब्द दिला होता, साहेब 1 जानेवारी KPL नक्की येऊ. तर असंच मला सर्वांनी सहकार्य केलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे प्रेक्षक बंधू, जे प्रेक्षक आपल्याला आजच्या सामन्यामध्ये ते बसायला जागासुद्धा नव्हती. ह्या सर्व जे काही आयोजन आहे प्रेक्षकासाठीच असते. त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. या KPLच्या निमित्तानं मी सगळ्याचे आभार मानतो. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून हे घेणं थोडं अवघड काम होतं, परंतु मला आमच्या साहेबांनी सुट्टी दिल्यामुळं मी हे करू शकलो. माझ्या प्रशासकीय अधिकारी साहेबांचे पण धन्यवाद आणि धन्यवाद.
खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांनी सांगितलं की नतमस्तक होतो. आम्ही दोन्ही कॉमेंटेटर इतके मोठे नाही आहे, परंतु मी नेहमी सांगितलं की माझा जन्म पश्चिम महाराष्ट्रातला आहे, सांगोला. माझ्या तालुक्यानं मला निष्ठा शिकवली. साहेबांना सहवास लाभला आहे का माहीत नाही मला, परंतु एक पक्ष, एक झेंडा, एक मतदारसंघ, 55 वर्ष एकच आमदार दिलेला तालुका आहे. आणि साहेबांना देखील सहवास लाभला असेल. साहेबांना देखील माहीत आहे की नागपूरच्या अधिवेशनासाठी एस टीनं प्रवास करणारा महाराष्ट्रातला पहिला आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे. म्हणून आमचं क्रिकेटवरती इतकं प्रेम आहे. आयुष्यामध्ये माणसाच्या पैसा येतो, पैसा जातो, सत्ता येते, सत्ता जाते, परंतु त्यांनी जे कार्य केलं आहे, आज सुद्धा आमदार साहेबांकडे पाहिल्यानंतर साधेपणा काय असतो. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की आमदार साहेबांची गाडी आली असते आत्ता स्टेजपर्यंत, त्यातून आमदार साहेबांचा दरवाजा उघडायला एक माणूस असता. हे इथं आल्यानंतर पाहायला मिळाले. गाडी पार्किंग कुठे झाली, सीमारेषेच्या बाहेर. हे काहीतरी गुण घेण्यासारखे असतात. आणि आम्ही ज्या ठिकाणी गेलोय त्या ठिकाणावर काहीतरी घेऊन जातोय. मी मराठवाड्याचं नाव का घेतो, सर्वात पहिल्यांदा मी मराठवाड्यामध्ये समालोचन सुरू केलं, योगेश्वरी शिक्षण संस्था. त्या ठिकाणी मुलींची स्पर्धा झाली आणि तिथून माझा कॉमेंट्रीचा श्रीगणेशा मराठवाड्यामध्ये झाला. त्याच्यानंतर आपले खासदार, दिवंगत खासदार सन्माननीय वसंतराव पाटील नायगाव, त्या स्पर्धेमध्ये समालोचन केलं. आमदार तुषार राठोड साहेबांची मुखेडची स्पर्धा असेल, परभणीची असेल, जालन्याची असेल, बाबाजानी दुर्राणीची पाथरी प्रीमियर लीग असेल, अशा अनेक स्पर्धा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी सांगितलं की मुंडे साहेबांनी सांगितलं की मी नतमस्तक होतो, परंतु साहेब आम्ही इतके मोठे नाही आहे, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. आमचं सर्व करिअर आहे, आमचा जो आवाज आहे तो या खेळाडूंमुळे आवाज आहे. आज आम्हाला जी किंमत आहे तुमच्यामुळे आहे. तुमच्या बॅटमधून चौकार निघाला, षटकार निघाला, तो वेगवेगळ्या प्रकारे कसा सांगायचा. आणि आज या ठिकाणी दोन व्यक्तिमत्व असं आहेत, म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे, हार आणि जीत होत असते, परंतु दोन व्यक्तिमत्वावरती मी नाराज आहे. एक आमचे माजिद आणि दुसरे आमचे सुशील राठोड. त्यांना म्हणावा असा खेळ करता आला नाही. तुम्हाला दोघाला विशेष शुभेच्छा देतो मी, कारण सुशील राठोड जे आहेत मागच्या वर्षीच्या म्हणजे फेअर प्ले अवॉर्डचा त्यांचा संघ आहे, परंतु यावर्षी ते बाहेर पडले. आणि माजिद रगडा असा फलंदाज आहे तुमच्या नांदेडमधला, महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव आहे. मागच्या वर्षी माजिद रगडानं 400 पेक्षा अधिक धावा केल्या, परंतु यावर्षी तो संघासाठी योगदान देऊ शकला नाही. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही योगदान देताय असं क्रिकेटच्या मैदानावरती पाहायला मिळणार नाही. म्हणून परत एकदा म्हणजे जन्म पश्चिम महाराष्ट्राचा आणि मराठवाड्यानं पदरात घेतलेला समालोचक आहे. सलीमभाई सुद्धा सांगत असतात की आणि मराठवाड्यातल्या भरपूर प्रेक्षकांचं माझ्यावरती अनंत उपकार आहेत की ज्याच्यामुळे माझ्यासारखा एक सर्वसामान्य घरातील एक समालोचक घडला. मगाशी मी बोलताना सांगितलं की याच्यानंतर थोडासा भावनिक क्षण झाला होता की मी KPLच्या ग्राउंडवर याच्यानंतर कधीच पाय ठेवणार नाही, परंतु मी तुम्हाला परत एकदा शब्द देतो, जोपर्यंत मुंडे साहेब 8 संघाचे कर्णधार सुशील राठोड, माजिद, मुज्जू, प्रदीप अत्राम आणि स्वतः आमदार साहेब या स्पर्धेवरती असतील, तोपर्यंत मी आणि सलीमभाई नक्कीच या स्पर्धेला तुमची सेवा करण्यासाठी हजर असेल, हा शब्द मी तुम्हाला देतो. धन्यवाद सरजी. त्यानंतर सन्मान होतोय सन्माननीय विकास राठोड, अधीक्षक आदिवासी विकास विभाग नाशिक, यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. ॲज अ उत्कृष्ट खेळाडू आहेत, तसं नाशिकहून सुट्टी काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला या ठिकाणी सन्मान होतोय. आपण या ठिकाणी पाहतोय एक जबरदस्त गोलंदाज देखील आहे, खास नाशिकवरून सुट्टी काढून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपला या ठिकाणी सन्मान होतोय. सर मनोगत घ्या, 2 मिनिट बोल. धन्यवाद सत्कार केल्याबद्दल. खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन. खूप टॅलेंट आहे आपल्या तालुक्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्राने हे टॅलेंट पाहिलं. माझ्या शाळेच्या अक्षरशः मुलांनी पण ही स्पर्धा पाहिलेली आहे, शिक्षकांनी पाहिलेली आहे. पूर्ण आदिवासी विकास विभाग नाशिकामधले जेवढेही माझे सहकारी होते त्यांनी पण लाईव्ह ही स्पर्धा पाहिलेली आहे आणि त्यांनी पण संपूर्ण किनवट तालुक्यामध्ये जे खेळाडू आहेत त्यांच्या टॅलेंटचं खूप कौतुक केलेलं आहे. आणि या टॅलेंटसाठी माझ्याकडं 4 शब्द आहेत. दरिया तेरी खैर नहीं, लहरों ने बगावत कर दी है, नादान समझ बुजदिल इनको, बूंदों ने बगावत कर दी है, हम परवाने हैं मौत समा, डर मरने का है खौफ कहाँ, ए तलवार तुझे झुकना होगा, गर्दन ने बगावत कर दी है. क्या बात है. इर्शाद भागवत जिस तरह से इर्शाद है उस तरह से इर्शाद है. यानंतर सन्मान होतोय सन्माननीय गोविंदजी मुंडे साहेब, पोलीस कॉन्स्टेबल नागपूर, यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर या नगरीचे खऱ्या किनवट माहूर विधानसभाचे लोकप्रिय आमदार साहेब यानंतर आपले मोलाचे मार्गदर्शन या ठिकाणी करतील. KPLच्या
आज शेवटचा असणारा दिवस अंतिम सामन्याचा या ठिकाणी विजय घोषित झालेला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही डॉक्टर दोघांचे संघ या ठिकाणी एक संघ विजय झाला, दुसरा संघ पराभूत झाला. परंतु गेले 4-5 दिवस 1 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत 8ही संघ आणि संघांचे मालक त्यांनी ज्या पद्धतीने या भागातले खेळाडू त्यांची निवड करून आपापले संघ KPLच्या माध्यमातून या ग्राउंडवर आयोजन समितीने आयोजित केल्याप्रमाणे जसे आमचे मुंडेजी असतील, अक्षय असतील, आमचे शिवाजी जाधव असतील, प्रदीप आत्राम असतील आणि त्यांचे इतर सर्व कार्यकारी मंडळ यांनी आयोजित केलेला हा 3रा वर्ष. आनंदाची गोष्ट आहे की वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरच्या नंतर म्हणजे नवीन वर्षाच्या 1 तारखेला म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 जानेवारीला अशा पद्धतीचा असा हा क्रिकेटचा खेळ या ठिकाणी आयोजित केला जातो. याची संकल्पना आमचे सहकारी भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष विद्यमान जिल्ह्याचे सरचिटणीस आमचे संदीप केंद्रे यांच्या कल्पनेतून आणि त्यांच्या सहकार्यांनी इथं सुरुवात झाली असं या ठिकाणी ऐकायला मिळाले. आणि मग शेवटचा सामना अतिशय रंगतदार आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या प्रसंगी उपस्थित माझे सहकारी माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी उपाध्यक्ष आमचे श्रीनिवास नेमानेवार, आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, दुसरे आणखी आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख मारुतराव दिवशे पाटील, दुसरे माझे अतिशय कौटुंबिक अशा पद्धतीचे माझे मित्र आणि लहान बंधू यशवंत जाधव आणि या टीमचे त्यांचे सर्व सहकारी आमचे अकबरभाई सोकीजी, म्हणजे दुसरे 2 नगरसेवक शिवा आंधळे, बालाजी धोत्रे, इम्रान. आणि खरं म्हणजे गेली 8 दिवस अतिशय नाविन्यपूर्ण असणाऱ्या या खेळाचं असणारं समालोचन ज्यांनी केलेलं आहे ते आमचे बागवानजी सलीमभाई. आणि शास्त्रशुद्ध अशा पद्धतीचं कुठल्याही खेळाचं असणारा निर्णय कुणालाही त्या ठिकाणी अतिशय सदसद विभूती जागृत ठेवून ज्यांनी निर्णय देऊन हा खेळ चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळवला ते दोन्ही पंच. या ठिकाणी बागवानजींनी उल्लेख केला, सांगोला हा मतदारसंघ अवर्षण परिस्थितीतला असणारा मतदारसंघ, पाण्याचा दुर्भिक्ष असलेला भाग. 11 वर्ष ज्यांनी म्हणजे 11 वेळा या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदार म्हणून त्यांनी मंत्री म्हणून काही काळ या महाराष्ट्राची सेवा केली. ते ज्येष्ठ या महाराष्ट्राचे विधिमंडळातील आमचे सहकारी मार्गदर्शक नेते कैलासवासी गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या मतदारसंघातून ते या ठिकाणी सांगोल्याहून आलेलं आहे. पहिल्या उद्घाटनाच्या दिवशीच मला खरं म्हणजे त्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना मला अतिशय आनंद झाला. आणि कालच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2019मध्ये भगवानजी माझ्यासोबत जे आमदार होते आमचे शहाजी बापू पाटील, ते अतिशय तेही लोकप्रिय व्यक्ती असा होता. त्याचं एक वाक्य प्रचलित आहे, काय डोंगर काय झाडी, अशा पद्धतीचा संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यावर कवनाने गीतसुद्धा त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. असा एक दूरदृष्टीपणाने काम करणारं हे एक मतदारसंघ आहे. 11 वेळा सातत्याने एकच झेंडा एकच विचार हे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी गणपतराव देशमुख साहेबांनी काम केलेलं आहे. मला वाटते त्यांचा नातू यावेळेस बाबासाहेब पाटील त्या ठिकाणी निवडून आलेले बाबासाहेब देशमुख. आणि आपण त्या भागातून आलात, तुम्हाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे दोन्हीही मुस्लिम समाजापैकी असतानासुद्धा मराठी भाषेवर एवढा चांगल्या पद्धतीचं असणारं प्रभुत्व आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे शब्दप्रयोग, त्याच्यावरचे कोटिंग, वेगवेगळ्या पद्धतीचं असणारं समालोचन करत असताना प्रेक्षकांसह खेळाडू आणि उपस्थित सगळ्या लोकांना खिळवून ठेवणं याचं कौशल्य आपल्याकडून ऐकल्यानंतर मी जरी या ठिकाणी उद्घाटनाच्या नंतर बाहेर प्रवासात जरी असलो तर तुमचं जे काय आता लाईव्ह जे खेळ या ठिकाणी चालू होतं प्रवासामध्ये पूर्ण खेळ या ठिकाणी बघितलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं खेळाचं प्रदर्शन आमच्या सगळ्या भागातल्या सगळ्या संघांनी या ठिकाणी केलेलं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी मला माहिती मिळाली, हा 3रा वर्ष या ठिकाणी होत असताना 2 वर्षाखाली आपले
आपल्याच या KPLच्या माध्यमातून खेळणारे 2 खेळाडू मला वाटते आता मराठवाड्याच्या टीममध्ये त्या ठिकाणी सिलेक्शनसाठी त्यांची निवड झाली. हे खेळ खेळत असताना ती आता दोन्ही त्या ठिकाणी गेलेत. एक लोकडे आणि मुंडे ही 2 मुलं या ठिकाणी आपल्या मराठवाडा विभागावर या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या परिसराचं, आपल्या भागाचं, आपल्या परिवाराचं नाव त्या ठिकाणी लौकिक करणार आहे. आपणही भविष्यामध्ये ही KPL या ठिकाणी सातत्याने ही संपूर्ण टीम या ठिकाणी खेळवत राहणार आहेत आणि या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून खेळ असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, लोकांच्या हितासाठी लोकांचा जो आग्रह असेल एखाद्या चांगल्या गोष्टी होत असताना त्याच्या पाठीशी ताकदीने उभं राहण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो. अगदी 2 महिन्याच्या नंतर आम्ही आमदार चषकाच्या माध्यमातून वेगवेगळे खेळसुद्धा या ठिकाणी घेण्याचं एक मानस त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आता आमचे मारुतराव आणि आमचे बालाजीराव म्हणत होते की भविष्यामध्ये हे ग्राउंडसुद्धा आपल्याला राहणार नाही आणि मग भविष्यामध्ये मग ग्राउंडसाठी आपल्याला थोडीशी अडचण निर्माण होणार आहे. त्याचीसुद्धा व्यवस्था करण्याच्या संदर्भामध्ये निश्चित आपण प्रयत्न करू आणि सातत्य ठेवून कुठलाही खेळ असेल त्याची परंपरा पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करू. एवढ्या खेळाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना, खेळाडूंना, आयोजक समितीला, आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शब्द देतो. विजयी उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो. पराभूत झाला त्यांनी नैराश्य येण्याचं काही कारण नाही. परत जिंकण्याची ईर्ष्णा ठेवणं, त्या ठिकाणी जिद्द आणि परिश्रम घेण्याची मानसिक तयारी आपण ठेवावी, अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. एकूणच सर्व संघमालक आणि त्यांचे सर्व टीम यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी यशस्वी केली. त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. विशेषतः हे खेळत असताना प्रेक्षक म्हणून ज्या पद्धतीने किनवट आणि किनवटच्या आजूबाजूतून आलेली सर्व क्रिकेट शौकीन जे काही लोक आहेत त्यांनी ह्या सगळ्या खेळाला सहकार्य केलेलं आहे. त्यांचंही मनापासून या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आभार मानतो. परत एकदा मनापासून आपल्या ठिकाणा कोटी अशा शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये आपण किनवटमध्ये नव्हे तर मराठवाडा आणि राज्याच्या आणि देशाच्या थरावर सुद्धा आपल्यापासून एक चांगल्या पद्धतीचं खेळाडू तयार होऊन त्याला संधी मिळावी, अशा पद्धतीची आई रेणुका माता, आई दत्तप्रभू अनुसया माता आणि दत्तप्रभू चरणी प्रार्थना करतो. परत एकदा शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांबद्दल आता एकच सांगतो, तुमचा पुढच्या वर्षी संघ असावा असं मला वाटतोय. कार्यसम्राट 11 आणि त्याचे कॅप्टन तुम्ही. बऱ्याच वेळा आमच्याकडे 12व्या खेळाडूला 12 खेळाडूची नावं माहीत नसतात. इतकी नावं तुम्ही आता स्टेजवरती घेतली, जवळपास 25 नावं, म्हणजे काहीतरी शिकण्यासारखं आहे. आमच्याकडे 12 वेळा खेळाडू येऊन बसला, त्याला विचारलं बॅट्समन कोण आहे, तो तिसऱ्याला विचारतो थांबा मला नाव माहीत नाही. म्हणून म्हटलं तुमचा एक संघ पुढच्या वर्षी असला पाहिजे, तुम्हाला सगळी नावं माहीत आहेत. यानंतर सन्मान होतोय. खरं तर ट्रॉफी आपण पाहतोय, ट्रॉफी सौजन्य ज्यांच्या खऱ्या अर्थानं मागील वर्षी एक वेगळा काळ, दुःखद सर्व गोष्टी, पण तो स्मरणात राहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहतोय की स्वर्गीय संध्या राणी प्रदीपजी आत्राम यांच्या स्मरणार्थ प्रदीपजी उत्तमरावजी सर यांच्या माध्यमातून, आत्रामजी सर यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी सौजन्य होती. मी या ठिकाणी विनंती करतो की सन्माननीय प्रदीपजी आत्राम साहेब यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय. आपल्या धर्मपत्नीसाठी खऱ्या अर्थानं एक संस्मरणीय क्षण या ठिकाणी ट्रॉफी सौजन्य करणं, आयुष्यातून जोडगळमधून एखादी जोडी तुटणं, त्यानंतर स्वतःला सावरणं या साहेबानं करून दावलेलं आहे. त्यामुळं साहेब पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. त्यानंतर मुंडे सर, आपल्याकडे एक मागणी आली, माहूर तालुक्याला सुद्धा KPL मध्ये एक संधी द्या. विधानसभा मतदारसंघ एकच आहे असं त्या खेळाडूचं म्हणणं आहे, अमित राठोड चुनापाणी. तर नक्कीच तुमच्या मागणीचा विचार केला जाईल, कारण आमदार साहेबांनी सांगितलं ग्राउंडचं मी बघतो, मॅचेसचं तुम्ही बघा. आणि यानंतर आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक रुपये रक्कम 1 लाख रुपये, आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ही रक्कम आपल्यापर्यंत आली. सन्माननीय संदीप भाऊजी केंद्रे साहेब, जिल्हा सचिव भाजपा नांदेड उत्तर, म्हणजे श्रीनिवासजी नेमानिवार, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नांदेड उत्तर, आणि ट्रॉफी सौजन्य प्रदीपजी आत्राम सर यांच्या माध्यमातून. आणि या वर्षीचा रनर अप संघ ठरला आहे समर्थ फाइटर्स टीम. चैंपियन बिल्कुल थी, लेकिन चैंपियन की तरह लड़ी ये टीम. बेहतर काम करते नजर आए डॉक्टर वसंत जी बामने, अजमल, उसके बाद में शेख सोनू, साहिल, सलमान, नसीर, और उसके साथ में अगर ये तो आर्या, बहुत अच्छा काम किया है. तो एक चैंपियन टीम का यहाँ पर सम्मान होता हुआ 2 नंबर का है रनर अप टीम
रनर एक जबरदस्त मुकाबला जरूर था, लेकिन आखिरी क्षण में वो हार गए। जिस तरह भारतीय टीम हारी थी उसी तरह से यहाँ पर काम किया। उसके बाद में 1,51,000 रुपये आणि हे पारितोषिक विद्यमान आमदार साहेब किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे मान्य एकच मिनिट, आजान चालू आहे। सेलिब्रेशन तुमचं चांगलं करायचं आहे। आम्ही 4 राज्यापेक्षा जास्त काम करतो, परंतु या किनवट नगरीमध्ये जो मान सन्मान भेटला, त्यामुळे मी किनवटकरांचं देखील मनापासून धन्यवाद देतो की आम्हाला या ठिकाणी चांगली वागणूक आणि त्यापेक्षा म्हणण्यापेक्षा चांगली सन्मान दिला, या ठिकाणी मान दिला, सन्मान दिला। आम्हाला कोणत्याही गोष्टीची या ठिकाणी अडचण देखील आली नाही आणि मी जवळपास 12 ते 15 वर्षे या क्षेत्रामध्ये आहे, परंतु पहिल्या अशी स्पर्धा आहे जिथं मी 10 दिवस 9 दिवस एका जागेवर आहे। त्यामुळं मला वाटलंच नाही की मी फलटण बारामती सोडून किनवटमध्ये आलो आहे। इर्शाद भाई यांनी एकत्र ठेवली होती जवळपास 2 महिने अगोदर की भाई काही असून द्या तुम्हाला जायचं आहे, आणि खऱ्या अर्थाने इर्शाद भाई यांनी मला या ठिकाणी आणलं आणि सर्व गोष्टी मी बघितल्या आणि आज भारावून मी देखील गेलो आहे, कारण आपलं सर्वांचं प्रेम या ठिकाणी भेटलं। पुन्हा एकदा मी नक्कीच प्रयत्न करीन की पुढच्या वर्षी देखील येण्याचा मी नक्की प्रयत्न करीन आणि हे या ठिकाणी सांगतो। आणि खरंच गर्व आहे तुमच्या सर्वांवर, कारण एक जबरदस्त एफर्ट आणि कोणताही जात धर्म भेद कोणताही या ठिकाणी मला आढळला नाही आहे, कारण जवळपास आम्ही 365 दिवसामध्ये सांगायचं झालं तर 170-175 दिवस काम करतो, परंतु या ठिकाणी ना जात आहे ना भेद आहे ना कोणत्या गोष्टी आहे, आणि एवढा सर्व आम्हाला मान भेटला। आपण खरंच आम्ही तुमचे मनापासून ऋणी असे आम्ही, कारण एक जबरदस्त आमचा सलोट आहे दोघांना, कारण किनवटवासी नेहमीच आम्हाला तुम्ही मान सन्मान दिलं, प्रत्येक गोष्टीसाठी आपण या ठिकाणी आम्हाला प्रयत्न दिला आणि सन्मान दिला। पुन्हा एकदा मी सर्वांचं थँक्स धन्यवाद देतो आणि जाऊया या स्पर्धेमध्ये बेस्ट एफर्ट टुगेदर द बेस्ट कॉम्बिनेशन एंड बेस्ट ट्रीटमेंट करने वाले डॉक्टर, और आज बेहतर ट्रीटमेंट उन्होंने की है, और उसके साथ में 1,51,000 आमदार साहब इनकी राशि, और मराठी में कहते ना भल्या भल्यांची लावली वाट आणि ठरले चॅम्पियन। त्या संघाचं नाव आहे या वर्षीचा किनवट क्रिकेट प्रीमियर लीगचा चॅम्पियन द टीम नागरगोजे वॉरियर्स।
या सर्व मान्यवर समोरच्या बाजूला स्थानापन्न व्हायचंय. मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. साहेब आपण सर्वजण स्थानापन्न व्हा. एक कमिटीचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे. सगळे या. सुशील राठोड, माजिद, मुज्जू चाऊस, अकबर खान, चला या सगळे. एक कमिटीचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे. प्रदीपजी आत्राम, सचिन विनकरे, बालाजी मुंडे, आणखी अजून नाव आहेत, शुभम पाटील, चला या सगळे. आम्हाला पण जागा देतात. कॅमेऱ्याच्या समोरचे थोडस बाजूला व्हा. समोरची मुलं ये मामा लवकर बेटो यहाँ आगे बेटो ना. एक मिनिट असंच थांबा. आमची ऑफिशियल टीम अजून पूर्ण झालेली नाही. एलईडी स्क्रीन आपण या. आदित्य आपण या. आमचे प्रेम पूर्ण मोठा परिवार आहे. मराठवाडा तितका लांब लचक पसरलेला मराठवाडा आहे. तर आपला सर्वांचा मराठवाड्याचा हा परिवार आपण पाहतो एकत्र. चला या. मयूर मोतीकर या. सगळे या. चला मामा या. एक फुल फोटो सेशन हम साथ साथ आहे. कॅमेरामॅनचं दुःख त्यालाच माहित असतं. सगळ्यांचा फोटो मी काढलाय पण मीच फोटो मध्ये नाही. काय करायचं. धन्यवाद आमदार साहेबांसोबत. आणखी एकच मिनिट थोडंसं बसा. स्थानापन्न व्हा. आणखी एक आठवण सांगतो या स्पर्धेबद्दल. आता आपल्या इथले एक संगीत शिक्षक आहेत जिल्हा परिषद शाळेचे, सुरेशजी पाटील. त्यांनी आम्हाला घरी देखील आमंत्रित केलं होतं. आणि काल मी मैदानावरती एक आठवण सांगितली. तर आपल्या इथले मनोज पुसनागे म्हणून आहेत, म्हणजे ते वाहतूक नियंत्रक देखील होते. त्यांचं काहीतरी चॅनेल देखील आहे बातमीचं. मैदानावरती मी सांगितलं एक त्रिफळा उद्ध्वस्त झाला. तर त्यावेळी मी आठवण सांगितलं की मैदानावरती आपल्याला किती यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या तर आवडतील, परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये साहेबांना देखील माहिती आहे दोनच गोष्टी गरिबांच्या आहेत. एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि दुसरी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लालपरी. आणि या दोन गोष्टी वाचल्या पाहिजेत म्हणून मी बोलताना बोललो होतो एसट्या किती उद्ध्वस्त झाल्या तर चालतील, परंतु एसटी वाचवा. आणि ती एसटी वाचली पाहिजे. आज ते मनोज पुसनागे साहेब देखील आले आणि त्यांनी देखील आमचा सन्मान केला. त्याचबरोबर सुरेशजी पाटील साहेब ते देखील या ठिकाणी आलेत. आणि खास सलीमबाईचा सन्मान. सुरेशजी पाटील साहेब एक संगीत शिक्षक आहेत. म्हणजे पहिल्यांदाच आम्ही देखील पाहतो की इतकं प्रेम मिळालंय की घरी बोलवून सत्कार समारंभ. सन्माननीय सुरेशजी पाटील आपलं देखील आम्ही अभिनंदन करतो. आमच्या सर्व ऑफिशियल टीमतर्फे विशेषतः tenniscricket.in आतापर्यंत एवढ्या स्पर्धा केल्या, परंतु एवढी युनिटी समालोचक असतील tenniscricket.in. सन्माननीय इर्शादभाई बागवान यांचा या ठिकाणी आपण सन्मान खऱ्या अर्थानं पाटील सर यांच्या माध्यमातून मान सन्मान अभिमान किनवटकरांनी या ठिकाणी आम्हाला शिकवलं आणि आमचं या ठिकाणी मान सन्मान केला. पुन्हा एकदा पुन्हा मी ऋणी असू. दीपक एक फोटो घे साहेब. ओके ओके चला. थँक्यू सरजी. अभिनंदन. थँक्यू. डीजे वाजवा थोडा 5 मिनिटं त्यांना आनंद व्यक्त करू द्या. डीजे वाजवा.